सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती गजानन बुवा गजानन सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा 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 माझे डोळे सदा माझे डोळे जडो तुझे मोती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे राम गोड तुझे रूप गोड तुझे राम मन प्रेम सर्व काळ देहि मज 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 प्रेम सर्व काळ सर्व काळ सर्व काळ मज प्रेम प्रेम सर्व काळ रे
रुखमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊलिये हाची वर देई संचरोडी राहे हृदयी माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागे अनेक तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठ्ठल विठ्ठल
धर्मवीर संहार पुत्र शरच्चंद्रबिंबाननं चारुहसं लसत्कुण्डलात्क्रान्तगण्डस्थलाङ्गं जपाराघबिम्बाधरं कुञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं पांडुरंगा करू कथा मानवाला दुसरे चराला संतातिया दुसरे चराला संतातिया पांडुरंगा करू कथा दुसरे चराला संतातिया दुसरे नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक सेवे लागे सेवक धारो सेवे लागे सेवक धारो सेवे लागे सेवक धारो लागलो लागलो सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रुखमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ कान्हा प्रिय बंधू गुणातीत साधू अवतार ज्येष्ठ वैदिक निष्ठ संप्रदाय श्रेष्ठ अखिल विश्वाच्या परमार्थ घरामध्ये व्याप्त असलेले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या तुकोपनिषदातील मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. विठाला चालत असलेला भक्ती महोत्सव गेले 6 दिवसापासून आपण सेवा करत आहात, जेणेकरून आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठ थोरांनी घातलेली ही परंपरा, याला कुठं लिखित नाही अलिखित नियम आहे की शेवटच्या दिवशी मागणी मागितली पाहिजे. मागणी मागितली पाहिजे नाही, देवाने दिली पाहिजे. विठ्ठल मागणं हा भिकाऱ्याचा स्वभाव आहे, देणं हा चांगल्याचा स्वभाव आहे. आता प्रत्येक गेले 25 वर्ष झाला आपण सप्ताह करताय. 26व्या वर्षाचं शेवटचं रात्रीचं उपांत्य कीर्तन. उद्या काला झाला की सप्ताह झाला.
इथंच नाही तर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर जेवढेही सप्ताह होतात त्या प्रत्येक सप्ताहामध्ये अभंग घेतला की प्रत्येक कीर्तनकार म्हणतो आहे, काय म्हणतो? सेवेकरिता घेतलेला अभंग. सेवेकरिता घेतलेला अभंग जर म्हणत असेल तर जाताना दिल तेवढे घेऊन जायला पाहिजे की नाही हो? प्रश्न चुकलाय का माझा काही? सेवा नेमकी कुणाची करतोय? परमात्म्यासाठी जर सेवा करत असाल तर कीर्तन हे ठीक आहे. परमात्म्याची म्हणून, भगवत प्राप्तीसाठी म्हणून कीर्तन करत असाल तर कीर्तन ठीक आहे. यात नवल नाही. कीर्तन म्हणजे काय? नाथ महाराजांना विचारा. नवल आहे की राजाधिराजा कीर्तन हे महापूजा म्हणतात. कीर्तन म्हणजे काय आहे? महापूजा आहे. यात नवल नाही. तुकोबारायांचे असे काही अभंग आहेत, जर कथा करून दिल त्याच्यामध्ये जात नसेल तर काय म्हणतात तुकोबाराय? त्याला नरकात जावं लागेल. उभयता जाती नरकामध्ये, उभयता जाती नरकामध्ये, उभयता जाती नरकामध्ये. कथा करून या मूल जापे घेते, कथा करून या मूल जापे घेते, कथा करून या मूल जापे घेते, कथा करून या मूल जापे. उभयता जाती नरकामध्ये, उभयता जाती नरकामध्ये, उभयता जाती नरकामध्ये. जर मोल ठरवून घेत असेल तर तो धन्य आहे. कथा करून या मोल घेती भाड घेता न लाजे, हे तुकोबारायांचं दुसरं प्रमाण आहे. याच्या पुढे चला. याच्या पुढचं प्रमाण तर तुकोबारायांचं असं आहे की बाबा अगोदर तुमची लेवल असलेली आहे देणाऱ्यांची आणि नंतर घेणाऱ्यांची. यांचा सप्ते करून कोण सुधारलं? कोणी म्हणत असेल की संप्रदाय एवढा सुधारला, एवढा भरभराट झाला, खूप संप्रदायाला सुगीचे दिवस आले. कोण म्हणत असेल एकच तास फ्रेश बसा थोडं. कोण म्हणत असेल की याच्यामुळे संप्रदाय बदनाम झाला. माझं स्पष्ट मत आहे, माझ्या ज्ञानोबारायाने आणि तुकोबारायांच्या उंचीवरती संप्रदाय नेहून ठेवला. त्या उंचीला कोणी गालबोटही लावू शकत नाही आणि त्याच्यापेक्षा कोणी मोठाही करू शकत नाही. मला याच्या पुढे बोलायचं आहे. कुणी जर म्हणत असेल की आमच्या या महाराजामुळे आमचा सप्ताह चालू आहे, आमच्या या महाराजामुळं, महाराज नाही आला तर कीर्तन. इथं 10-5 महाराज आहेत. मी ज्यावेळेला शिकायला होतो त्यावेळेला गजानन बुवांची संस्था झालेली होती इंगोलींची. मला थोडं सुरुवातीला कन्फ्युज झालं, पण मी ह्यांना मी नाव माहित नाही म्हणजे इंगोले महाराज. मी म्हणलं पक्का बसला आपलं बरोबर. उठाला पुढे फरांदे महाराज आहेत, राऊत महाराज आहेत, कोदरे महाराजांचा एक आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. रामदास बुवाचा एक समदे पट्टीतले महाराज आहेत. एखादं वारकऱ्यातलं बी असावं दसकट म्हणून ते मध्ये आम्हाला ठेवलंय. असो तुकोबारांचं याच्या पुढचं प्रमाण आहे. मी सांगत होतो की कोणी म्हणत असेल की यांच्यामुळं सप्ताह चालू आहे, संप्रदाय मोठा झाला. नाही 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 नाही. तुम्ही शहर मधले जर ग्रामीण भागातलं कोणी इथं असेल मात्र वर्ग, त्यांना माहिती आहे चुलीमध्ये आता चूल बंद झाली, आता गॅस आला ना, त्याच्यामुळं माठामध्ये तुरीची डाळ शिजायला ठेवावी. आता पहा 4-5ला महाराज येतील, जीव घालूया असं वगैरे वगैरे. मग त्यावेळेला महाराजानं पाहिलं की त्या वर एक झाकणी ठेवलेली असायची, त्या झाकणीतून फेस बाहेर यायचा, फेस. त्यावेळेला संबंधित असणारा महाराज त्या आईंना म्हणतो, आई
ते चुलीवर काय ठेवलंय ते उतू जात आहे. त्यावेळेला ती आई म्हणते ते उतू जात नाही, ते जाळ जात झाला तर उतूही जात नाही आणि मधलं करपाय लागलं तरीही उतू जात नाही. त्याचं नाव आहे फेस. तसं कोणी म्हणत असेल की यांच्यामुळे संप्रदायाला सुगीचे दिवस आले, ते सुगीचे दिवस नाहीत, ते फेस आहे. विठ्ठल याच्या पुढचं तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात, जर देवासाठी जर कीर्तन करत नसेल तर तो काय नरकाला जातो म्हणतात. तुका म्हणे देती घेती तेही नरका जाती, नरकाला जातात, नरकाला जातात. असो, भगवान परमात्म्यासाठी सेवा करावी, भगवत प्राप्तीसाठी करावी, दुसरं काही साधन त्याच्यामध्ये उद्देश नसावा. आणखीन हे पुण्यासारखं शहर आहे. घाटकोपरला गेलो, घाटकोपर मधल्या लोकांना विचारलं की तुमचे प्लॉटचे भाव काय आहेत. त्यांनी त्यांच्या भागातला भाव सांगितला. ठाण्यामध्येही काही सदगीर महाराजांच्या योगाने जाण्याचा योग आला, तिथंही तिथले लोक सांगितलं की महाराज हा भाव आहे. पुन्हा पुण्यात बी बऱ्याच ठिकाणी येतो, तिथंही विचारलं पुण्यात कसं आहे. पण मुंबईपेक्षा पुण्याचं मार्केट जरा तैट दिसलं बरं का आई. त्याचं कारण आहे दादा, त्याचं कारण आहे हा माझ्या मनाला ज्ञानोबरायाच्या कृपेने भावलेला भाव आहे. मुंबईच्या भूमीला, मुंबईच्या जमिनीला भोगी लोकांचे पाय लागले आणि पुण्याच्या नगरीला त्यागी लोकांचे पाय लागले, म्हणून पुण्यामध्ये भाव जास्त आहे आणि मुंबईमध्ये कमी आहे. याचं एक कारण आहे. विठ्ठला श्री तुकोबाराय देवाकडं मागणी मागतायत. मागणी प्रेमाची आहे. मागणीतला पहिल्या 3 चरणातला विषय सारखा आहे, पण महाराज मागणी आणि तुकाराम महाराज हे समीकरण काही पटण्याजोगं नाही अड्या. का? स्वभाव जुळला पाहिजे. स्वभावाच्या एकदम कवी कालिदासजी सांगतात, समान शिलेषु वेसने तू सख्यम. त्याचं शील समान असावं लागतं, त्याचे विचार समान असावे लागतात. तुकोबारायांच्याच प्रमाणाला अनुसरून, तुकोबारायांनी दिलेल्या दृष्टांताला धरून आपण चिंतन पाहू. समान जर विचार नसतील तर फजिती होते. मग तुकोबाराय आणि मागणी हे विचार समान अजिबात नाहीत. मायबाप, महाराष्ट्रामध्ये पुणे हे विद्येचं नगर समजलं जातं. इथं अनेक स्टेट मधून, अनेक राज्यातून लोक इथं विद्यार्थी शिकायला येतात. काय झालं? तुकाराम महाराज सांगतात, कुणी वैयक्तिक घेऊ नका. तुकाराम महाराज सांगतात, कर्नाटकातली मुलगी आणि महाराष्ट्रातला मुलगा, आता हे काही सांगायची गोष्ट नाही, तसं लव्ह मॅरेज करायला महाराष्ट्र 1 नंबर आहे. चुकलं का माझं? काय दोघांचं जुळलं कॉलेजमध्ये, मग ती कोर्ट मॅरेज करून घेतलं त्याने. मुद्द्यावरती या, कोर्ट मॅरेज झालं, पण ती होती कर्नाटकी बोलणारी आणि होतं महाराष्ट्रीयन. मी माझ्या पदरचं सांगत नाही, तुमचं काही घराणं असेल इथून 40-50 किलोमीटरवर देहू आहे, तिथं गाता घेऊन जा, डोकं आपटून विचारा तुकाराम महाराज असं का लिहिलं म्हणा. विठ्ठल लव्ह मॅरेज झालं त्यांचं, ते उरकलं सर्व. मित्र परिवार म्हणायला लागला की बाबा म्हणे तू लग्न केलंस, आम्हाला जेवायला बोलवून चला म्हणे हॉटेलला. आम्हाला का भीक लागली का म्हणे हॉटेल म्हणजे? अरे नवीन वहिनीच्या हातचा स्वयंपाक खायचे, काय बनवायचं सांगा. आता कसं आहे, तुमच्या घरी मी आलो, मला आवडेल ती तुम्ही खाऊ घालायला पाहिजे ना. समजा तुमच्या घरला मी आलो
आलो आणि महाराष्ट्र एवढा सदन आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबारायांनी एवढी मेहनत करून ठेवली आहे, एवढी पाळी घातली म्हणजे आमच्याकडला मराठवाडी शब्द आहे पाळी घातली, कळतंय का? कुळव हाणला, कुळव हे नाही करत, आऊत काय म्हणतात तिकडे, आऊत का कुळव, बरोबर आहे, कुळव हाणला, नांगर हाणला, मशागत केली, एवढी मशागत केली आहे, एवढी मशागत केली आहे, दारात रात्री 1:30 वाजता गाडी उभा करा, हो 1:30 वाजता, माझा अनुभव आहे. आणि एवढं स्वाभिमानाने सांगतो मी ज्ञानोबारायांच्या कृपेने, ज्ञानोबारायांना साक्षी ठेवून, ओळख नसू द्या कुठल्याही एरियामध्ये कुठल्याही परिसरामध्ये, तुळस दिसू द्या त्या दारात, गाडी उभा करा आणि म्हणावं आई पंढरीरायाचा वारकरी आहे, ज्ञानोबारायांचा वारकरी आहे, मला भूक लागली. ती आई म्हणेल ए राजा अर्धा तास बैस, भाकरी टाकून देईन. ही ज्ञानोबारायांची कृपा आहे, ही ज्ञानोबारायांची कृपा आहे. काय झालं त्यांनी सांगितलं मला आवडेल ती तुम्ही खाऊ घालायला पाहिजे, काय नाही तर तुम्ही म्हणाल महाराज चला कांदे भजे केलेत खायला, आता मला आवडत नसतील तर उद्या तुम्ही म्हणसाल गांजा भजे केलेत चला खायला, लागल का मेर? मग आम्ही अभंग घ्यायचं सोडून देऊन मग ती छायागीत घ्यावं लागला मला, नाही वेळ बसणार. समान सिलेशु व्यसने तू सख्यम, घडलंय असं मग वहिनीच्या हातचा स्वयंपाक खायचा आहे, तुकोबाराय दृष्टांत देतात, समान विचार पाहिजेत ना, समान विचार पाहिजेत. तुकोबाराय सांगतात की त्या मित्रांनी सांगितलं की चला वहिनीच्या हाताने स्वयंपाक करायचं. काय बनवता वहिनी? कढी छान बनवते म्हणे, कढी कढी छान बनवते, कढी, शिरा, लापसी, चपाती, 2-3 भाज्या बनवल्या, आंबूस टाकून तिकडलं कर्नाटकातलं बनवल्या, पण वाढायला एकटीच, बसले 10 जण, बसले 10 जण. वाढत असताना काय झालं, नवीन लग्न झालेलं होतं, नाकात नथ घातलेली होती, त्या नथत होता मोती. काय नतत होता मोती. वाढत असताना काहीतरी त्या कारागिरा कोणत्या सुवर्णकाराकडून काहीतरी चूक झाली असेल, थोडस हलक्या स्वरूपात बसला असेल, वाढत असताना ती मोती पडला कडी, तो बकिटात, गडबड नका करू, बकिटात पडला. आता काय करावं काहीच कळेना. शेवटी घडलं असं मायबाप तिला काय करावं समजेना. शेवटी तिनं नवरा साईडला बसलेला होता. अहो माझं काय झालंय तिला सांगता येत नव्हतं मराठीत. तिने सांगितलं कडी मे मुत्तू. आता काय बाई का हेडंबा पदरात पडला म्हणला त्याने मित्राच्या समोर. ही माझी चव घालायला लागली. नाही अर्थ वाईट काढून घेऊ नका. ती म्हणायला लागली कडी मे मुत्तू. आता तिच्या काही लक्षातच बसना गेलं. ए बाई काय का बोंबलायचं, बाहेर जाऊन कर म्हणे, जा तिकडं. पण तिला जेवण झाल्यास तिनं त्याला विचारलं काय तुझं? कडी मे मुत्तू. अरे कडी मे मुत्तू नाही, कडीमध्ये मोती. कर्नाटकामध्ये मुत्तू म्हणतात त्याला. विठ्ठल तुकोबाराय सांगतात कानडीने केला एकाची उत्तर एकाची उत्तर एकाचे उत्तर त्यांचे विचार समान नाहीत का? तर त्यांना कळत नव्हतं एकूण-एकाची भाषा. तसं तुकाराम महाराजांनी मागणी हे जमणारं समीकरण नाही महाराज, जमणारं समीकरण नाही. अहो तुकाराम महाराजांचं सोडा, त्यांची पूर्वज बघा. काही मागणे आम्हाला
वडिलांची रीत जाणत तो वडिलांची रीत जाणत तो वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत जाणत तो केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला तुकोबाराय सांगतात माझ्या वडिलाची मिराशी गा देवाची सुरुवात आहे ना. वंश परंपरा दासमी अंकित तुका मुकलिता लाज पुन्हा. वंश परंपरा आहे आमची, आमच्या परंपरेचं काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. यात नवल नाही. विश्वंभर बाबाने प्रत्येक 15 दिवसाला होतात. विश्वंभर भक्तराज होता तुकयांचा पूर्वज. हे प्रमाण संत कवी महिपती महाराजांचं आहे. विठ्ठल विश्वंभर बाबा प्रत्येक 15 दिवसाला देवाच्या पुढे जावेत. म्हणजे प्रत्येक एकादशीला 15 दिवसाला पंढरीरायाच्या पुढे गेल्यास पंढरीरायाने त्यांचा हात धरावा. हात धरल्यानंतर हाताला असा झटका मारावा आणि झटका मारून तुकोबाराय आपल्या विश्वंभर बाबा बाजूला यावेत. लाजेने त्या सेवेचं ऋण डोक्यावरती झालं होतं आणि लज्जेतून परमात्म्याने मान खाली घालावी ही परंपरा तुकोबारायांची आहे. आणि एकदा काय झालं, पुढे भोलोबापर्यंतची ही परंपरा आली. भोलोबा आणि कनकाई यांच्या जीवनातला एक प्रसंग माझे श्री गुरु वैकुंठवासी वक्ते बाबा सांगायचे. पाठामध्ये गोड गोड चिंतन सांगायचे. दुर्मिळ आहे चरित्र. एक काल परवा 4 महिन्यापूर्वी एक संत कवी महिपती महाराजांचं चरित्र दिलंय कदम माऊलीने माझ्याकडे लातूरला आपल्याला. ते बाजारामध्ये उपलब्ध नाही. ते जीर्ण ग्रंथ आहे, जवळपास 200 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे तो. त्याच्यामध्ये आहे ती कथा. पहा, भोलोबा प्रत्येक 15 दिवसाला जात असताना मग घरचं प्रसन्न असेल तर वातावरण गेलेलं बरं राहते, कामं होत असतात. मग आता रामदास महाराजांच्या घरी तेवढ्या घाई गडबडीत 2 मिनिटाच्या आत फेटा बांधला. तेवढ्यामध्ये रामदास महाराजांच्या आई म्हणल्या की महाराज जरा फोटो काढू. अशा मी म्हणलं ठीक आहे, या आई बसा. इकडून म्हणलं इकडून बसा. दोघांच्या मध्ये मी बसतो म्हणलं. चला, काढला फोटो. प्रसन्न राहिले. असंच घडलं. भोलोबा निघाले, तोंड जरा हाप झालं. कनकाईला विचारलं काय झालंय. मला पण वारीला यायचंय. मला वारीला यायचंय. ठीक आहे, तुला वारीला यायचंय. हे बघ, 4-5 गोष्टीवर विश्वास ठेवू नये. पाणी, अग्नी, पुढे वायू, बर, शरीर. 4 झाले वाटतं ना. 4 झाले. आणि आणखीन एक का राहिलं. बायको. हो, बायकोवर विश्वास ठेवू नये. कारण का हे कधी काय मागतील सांगता येत नाही. तिने सांगितलं हे बघ. आणि वारीला तर नेऊच नाही. कारण काय करतात हे बाया, म्हणजे काय दर्शनाला आलेल्या नसतात. चिंगीला झगान पिंगीला फुगा त्यांचं ठरलेलंच असते. हे दुसरं काही घेत बसत नाहीत. त्याच्यामुळे ह्यांना घेऊन जायचं नाही. ठीक आहे, जायचं.
मठात सोडायचं. हे बघ 2 बायका आहेत, यांच्यासोबत तुला काय घ्यायचं ते घे, चल चालत राह पुढे. घडलं असं, विश्वंभर बाबाने त्यांना घेऊन जायचं कबूल केलं. पण त्यांनी सांगितलंय बघ आपल्या 8 पिढ्यापासूनची परंपरा आहे. देव म्हणेल काहीतरी मागा, माझ्या डोक्यावर ऋण झालंय. त्यावेळेला आई साहेब म्हणल्या अजिबात मागणार नाही. कनकाई म्हणले अजिबात मागणार नाही, चला तरी घेऊन. हे मजल दर मजल करत करत पंढरपूर गाठलं. पंढरपूर मध्ये गेले, स्नान केलं चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा झाली आणि दर्शन रांगेला लागले. गाभाऱ्यामध्ये आले. भोलोबा म्हणतात विठ्ठल 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 विठ्ठल. वंशही मागणारा नाही, तुकोबारायाचा रक्तवंशही मागणारा नाही. मग तुम्ही मागणी मागतायच कसं काय? हो, मागणीचं स्वरूप तरी अगोदर लक्षात घ्या ना. तुकोबाराय मागतात, पण काय मागतात? तुकोबाराय प्रेम मागतात. प्रेम मागतात. प्रेमाबरोबर देवाचं नाम मागतात. नाम, प्रेम ह्या गोष्टी देवाकडे जरूर मागाव्यात. नामासारखं मोठं काही सुद्धा नाही महाराज. नाम किती मोठं आहे? गगनभुनी वाड नाम आहे, गगनभुनी वाड नाम गगनभुनी वाड ज्ञानोबाराय सांगतात गगनाहुनी वाड नाम आहे, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड. गगनाहुनी वाड नाम आहे, गगनापेक्षाही मोठं नाम आहे. म्हणून नामाची मागणी केली एक, दुसरी प्रेमाची केली. अरे नाम गात असताना तुकोबाराने नाम कसं केलं गायलं? आमच्यासारखं नाही. आम्हाला गेलं की पंचपक्वान्नाचं ताट आहे. एकांतामध्ये राहून, कधी घोराड्यावर कधी भामचंद्रावर राहून तुकोबारायाने परमात्म्याचं नाम गायलं. कसं गायलं माहितीये? सांगतो ऐका. काय काय खाऊन साधना केली. आम्ही गुलामजामुन खाऊन तैट कीर्तन करतो, तसं नाही. तुकोबारायाने कीर्तन केलं. ते कीर्तन असं होतं. पाहून या झाडे वरवाडूनी पाला, खाऊनी विठ्ठला आळवावे. देवा तुला आळवतोय रे बाबा, तुला आळवतोय. भेटलं तर खावं. तानेलिया तानाची प्यावे, भुकेलिया भुकची खावे, अहो रात्र वावे मवावा वारा. अशा पद्धतीची कठोर साधना करणारे संत महात्मे, कठोर साधना करून परमात्मा आपलासा करणारे महात्मे, मायबाप. बर ठीक आहे, तुकोबारायांना आणखीन पण मागणी मान्यच नाही. ठीक आहे, तुकोबारायांना मागणी मान्य नाही. अरे हात जर पसरलं तर त्याच्या जीवनाचं धिक्क झालं म्हणतात. हात पसरी धिये निघाले, हात पसरी जिने निघाले, हात पसरी निघाले, हात पसरी निघाले. तुका म्हणे करी प्रकाश ठेंगणे, करी प्रकाश ठेंगणे. हात पसरी जिने निघाल्या,
तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक्क त्याचे. याच्या पुढचं प्रमाण आहे. भिक्षा पात्र अवलंबने, जळो जिने लाजीरवाने, ऐसे ऐसे काय पुढे काय ऐसी ऐसी नारायण. ऐसे ऐसे नारायणे उपेक्षिजे उपेक्षिजे सर्वथा. मला का पाठ नाही वाटलं होय विठ्ठल. हो ठीक आहे. हात पसरणाऱ्याच्या जीवनावर धिक्क म्हणतात. देवासाठी बोललेला हे प्रमाण तुकोबारायने तुकोबारायसाठी नाही हो. हे जे प्रमाण सांगितलं ना, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक्क त्याची. हे तुमच्या आमच्यासाठी नाही, देवाला उद्देशून बोललेलं आहे. देवाला उद्देशून. कोणत्या देवाला? बटू वेशातला वामन, बळीच्या दारात गेला का नाही, धिक्क त्याचे जिने म्हणतात तुकोबाराय. देवाला सोडलं नाही. तुमचं आमचं लुंग्या सुंग्याचं काय घेऊन बसलात? 10-5 कीर्तन महिन्यात करणाऱ्याच. आणि कीर्तन म्हणजे कसं झाले, अलीकडे धंदे बाजारुले आहेत. रामदास महाराजांनी जर फोन केला, महाराज तुमची अमुक अमुक तारीख पाहिजे, ते म्हणता हे नाही, ह्याच्या पुढे कोण आहे, रिकामा आहे, घेता का? हो आहे, पण आमचं माहिती आहे का म्हणल्याबरोबर तुम्ही चालू केलं पाहिजे. माहिती आहे तू एकादश धरत नाहीस, पंढरपूरला जात नाहीस, काय तुझा हरिपाठ पाठ नाही माहित आहे मला. तुम्ही म्हणलं पाहिजे. तुम्ही ह्याच्या पुढचं बोलजीपर्यंत ते फोन बंद करून टाकेल. विठ्ठल बाप, विनोदाचा बाग सोडा, परमात्म्याला सुद्धा सोडलं नाही. बळीच्या पुढे हात पसरले ना, मला 3 पान जमीन पाहिजे. 3 पान परमात्म्याला सुद्धा तिथं शरणांगती पत्करावं लागली, मान्य करावं लागलं, कबूल करावं लागलं. यात नवल नाही. मायबाप, प्रसंग असा आहे. श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये मागणं हा विषयच नव्हता, पण प्रसंग असा आहे. तुकोबाराय दररोज ज्ञानेश्वरी वाचत होते. ज्ञानेश्वरी वाचत असताना तुकोबारायांना पसायदान म्हणण्याची वेळ आली. आणि पसायदान म्हणत असताना आता काय हे काय पसायदान, पण ही काय, ह्याच्यात काय म्हणतात ज्ञानोबाराय? मागणी. ह्याच्यात काय मागणी. आता विश्वात्मके येणे वागेदने, नेमकं काय म्हणायचं ज्ञानोबाराय याच्यात? काय मागणी, दान द्या. नाही, अगोदर वातावरण तयार केलंय. जसं गायक लोक ते आलाप म्हणून वाजवणारे आपले, ते अलीकडे तुम्ही नाही वाजवलं, तुम्ही माझ्याकडे बघून नाही काही वाजवलं, नाही तर हे काहीतरी आपल्यावर बी नांगर फिरवेल म्हणून. नाही तर ते धडम धडम धुडूम धुडूम ते चालले ना, आता अलीकडे ते डीजे ते काय. आता आज तर एक वेगळंच त्या युट्यूबला बघितलो मी. नामदेवराय, आमचे नामदेवराय नामाचा गजर, एक बघितलं की नवरा बायकोची जुगलबंदी. आता काय नवरा बायकोचा तमाशाच म्हण की, आता एवढ्या तास बाकी राहिले. नवरा बायकोची जुगलबंदी, हे काय जुगलबंदीचं ठिकाण होय? अरे ज्या ज्ञानोबारायाने, ज्या नामदेवरायाने ही परंपरा चालू केली, त्यांच्या मागचा हेतू एवढा शुद्ध होता. आणि त्या हेतूला जर तुम्ही नवरा बायको संसार सांगण्यात जर घालत असाल, तर सांगायचा भाग असाच आहे. विठ्ठल वक्तेबाबा, मी सेम वक्तेबाबाची कॉपी करायचो. आता वक्तेबाबा म्हणजे कीर्तनात शिवाय ऐकायला लोक यायचे. आता आम्ही वय कमी खर्च जास्त काय कामाचा नाही म्हणलं. चहापेक्षा कॅटली गरम व्हायला लागली. म्हणलं हे नको. आपण जर शिव्या द्यायला लागलो तर लोक मला पुन्हा बोलवणं गेले हो. म्हणलं ते आपल्याला शोभत नाही.
तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी आपलं नाथ महाराजांनी शिव्या दिल्या की, पण ते संत होते, ते संत होते, त्यांचा हेतू फार शुद्ध होता. मायबाप असो, तुकोबारायांचा अधिकार मोठा आहे. तुकोबाराय मागणी मागतात पण समीकरण जुळणार नाही बुवा. तरी पण बघा तुकोबाराय मागतायत. आजच्या अभंगामध्ये मागत असताना मागतानाचा विषय असा आहे की देवा मला असं प्रेम दे की ते प्रेम कधीही संपलं नाही पाहिजे आणि तुझं स्वरूप माझ्या डोळ्या पडून कधी हल्लं नाही पाहिजे. ही मागणी माझ्यासाठी आणि समाजामध्ये आदर्श असेल अभंगाचं प्रथम चरण. सदा माझे डोळे जड तुझी मोती, सदा माझे डोळे जड तुझी मोती, सदा माझे डोळे, सदा माझे गोड तुझे रूप, गोड तुझे रखुमाई पति तुकोबाराय सांगता सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रुखुमाईच्या पती सोयरिया. देवाकडं काय मागावं? तुझी मूर्ती माझ्या डोळ्यासमोर सदा सतत राहू दे. सदा माझे डोळे कसं मागावं? रुखमाईचा पती म्हणून मागावं. काय मागावं? कसं मागावं? काय मागावं? सोयरे म्हणून मागावं. रुक्माईचा पती सोयरिया आणि सदा सर्व काळ माझ्या डोळ्यामध्ये तुझं रूप जडू दे असं मागावं. आणि ते प्रेमाची मागणी तुम्ही म्हणत होतात महाराज. होय होय, प्रेमाचीच. आता प्रेम 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 इथं कुठंतरी अपसिद्धांत होतोय. एके ठिकाणी तुकोबाराय सांगतायत की बाबा याच्याकडे जर प्रेमाचा दुष्काळ असेल, मला सांगा एखादी गोष्ट माझ्याकडं नसावं आणि तुम्ही देतो म्हणावं त्यावेळेला ते मान्य आहे. एखादी वेळेला ती गोष्ट माझ्याकडं असावं, तुम्ही मागावं, त्यावेळेला त्याला महत्व आहे. पण आता देवाकडं प्रेमाची मागणी तुकोबाराय जर करत असतील तर बरं जाऊ द्या, हे अवघड जरा नंतर सांगतो. सोपं सांगतो. इथं सुरुवातीला तुम्ही गुळाची वाटी ठेवली होती तुमच्याकडे का? नको नको, खायचं नसतं कीर्तनात. ते अलीकडं ते स्टाईल झाले. बाटली उचलणार पिणार लय कुंदा खणला नाही ते. फड परंपरेमध्ये फरांदे महाराज आहे तिथं, त्यांना विचार फड नाही 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 खात नसतात हो. मी सांगायलोय तुम्हाला, फड परंपरेमध्ये कीर्तनाला उभा टाकल्यानंतर पाणी प्यायचं नसतं, गुळ खायचा नसतो. किलो किलो, अरे त्याला गुराळ आहे का इथं?
त्याला गुरळात नेऊन ठेवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हो. गुळ आहे दादा, मला सांगा ते गुळ कसा आहे हो? बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. गुळ गुळ गोड आहे, उत्तर बरोबर आहे. आता मला याच्या पुढचं उत्तर आवश्यक आहे आणि अपेक्षित आहे. ताई सांगा ते गुळ गोड आहे म्हणजे नेमका कसा आहे? गोड आहे हे मला बी माहिती आहे. गोड आहे, हा खाल्ल्यावरच कळत आहे. बर बर बर, चाकोरी सांगे. बर 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 बर. अनुभवे गोडी येईल कळो, अनुभवे गोडी येईल कळो, अनुभवे गोडी येईल कळो, अनुभवे गोडी येईल कळो. आ तुका म्हणे ते नकले तातडी, तुका म्हणे ते नकले तातडी. अनुभवे गोडी येईल कळो, अनुभवे गोडी येईल, अनुभवे गोडी येईल कळो, अनुभवे गोडी येईल अनुभवे गोडी येईल कळो. बरोबर आहे. तुम्ही आम्हाला जवळ आणून सोडलंय. प्रेम नये सांगता बोलता दाविता. पुढे काय सांगतात? अनुभवे चित्ता चित्त जाणे अनुभवे चित्ता चित्ताचे अनुभवे चित्ता प्रेम नये सांगता बोलता दाविता. अनुभव चित्ता चित्त जाणे अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम नये सांगता बोला दाविता. अनुभव चित्ता चित्त जाणे अनुभव चित्ता चित्त जाणे. होय हो, पण एक प्रमाण मध्ये बोलत बोलत गुळामध्ये सुडून गेलं. ते म्हणजे असं होतं, देवाकडं प्रेमाचा दुष्काळ आहे म्हणून सांगत होता. ते आम्हाला सांगितलं नाही तुम्ही. होय हो, देवाकडं खरंच प्रेमाचा दुष्काळ आहे. थोर प्रेमाचा हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, आजी दुष्काळ तयाला, आजी दुष्काळ थोर प्रेमाचा भोगेला, थोर प्रेमाचा भोगेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भोगेला, थोर प्रेमाचा भोगेला. हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देवाकडे जर दुष्काळ आहे तर तुकाराम महाराज प्रेमाची मागणी करतात कशी काय? होय हो, नाही 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 नाही. आणखीन सांगू, सर्व सोडून काय तुकोबाराय कुणाला म्हणतात आहे का? संसारातल्या पांचट फाजील गोष्टी सोडून फक्त प्रेम मागतात त्यांना तुकाराम महाराज म्हणतात. विठ्ठल आणि प्रेम सोडून सर्व काही मागतात ते तुम्ही आम्ही. देवाकडे प्रेम मागितलं का कोणी? नाही. देवा 10 वर्ष झालं संसारामध्ये सुख नाही, धनवृद्धी होत नाही. जा तिरुपतीला, जा कुबेराची पूजा करायला, जा वड पूजायला. महाराज ही पुण्याची भूमी आहे. आणखीन एक पुण्यातलं, पुणे या नावावर सांगतो, या
पुणे ज्याच्यावरून नाव पडलं तिथं आज नमाज पडला जातोय. तिथं पुणेश्वर नावाचं मंदिर आहे. मी महेश दादा लांडगेला पत्र पण दिलंय मागेच, मागच्या इलेक्शनच्या अगोदरच. हे पुणेश्वर जरा एकदा मोकळं करून टाका. पुणेश्वर महादेवाचं मंदिर, तिथं मस्जिद आहे, मस्जिद आहे. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाचे विषय नाहीत, पण कीर्तनामध्ये सांगितल्याशिवाय मला जरा बरं वाटत नाही. मायबाप छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत माहितीये? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज एक असे वीर होते, असे वीर होते. वयाच्या 27व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेणारे, वयाच्या 32व्या वर्षी अफजल खानाचा समाचार घेणारे, वयाच्या 36व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, वयाचे 35 वर्ष हातात तलवार घेऊन देव देश धर्मासाठी लढणारे, वयाचे 51 वर्ष जीवन जगणारे जगाच्या पाठीवरला एकमेव शूर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. आज मी कधी बोलत नाही छत्रपती शिवाजी महाराज. आज का बोललो त्याचं कारण आहे, पत्रिकेत बी तुमच्या उल्लेख नाही आज त्याचा. आज जिजाऊ जयंती आहे, त्याच्यासाठी बोललो. आमचे दत्ता महाराज शंकर महाराज म्हणत असतील की बाबा हे कधीच, मी मध्ये जवळजवळ मी माझ्या स्वभावात या 4 वर्षात तेवढा बदल करून घेतलाय. इथं पहिल्याच भीतीवर आज बी लोक जातात, ही बेशकच काही बोलते म्हणून, पण मी माझ्या स्वभावात बराचसा बदल करून घेतलाय, बराचसा बदल करून घेतलाय. काय होते महाराज, ज्या वेळेला धर्म कार्याच्या केसेस होतात ना, त्यावेळेला काय भोग भोगतो हे मला माहिती आहे. मी आत्ता 30 केस मधून बाहेर आलो धर्माच्या समजा. माझं वैयक्तिक काय नाही, गोमातेचं रक्षण असेल, गाय म्हणजे काय असते मायबाप, गो ब्राह्मण प्रतिपालक, गाईला कापावं त्या मुसलमानाने, जिजाऊ साहेबाने पावा आणि लहान शुभाला म्हणावं शुभा अरे राजा मोठा हो रे बाबा, मोठा हो. आणि ही गोमातेची कत्तल होते ना, हे थांबव राजा, थांबव. अरे आपल्या हिंदू धर्मातल्या मातेवरती अत्याचार होतात ना, हे थांबले पाहिजेत राजा. तू लवकर मोठा हो आणि माईचं रक्षण कर, माईचं रक्षण कर. मायबाप रांजाच्या पाटलाचा विषय ज्या वेळेला पुढे येतो, छत्रपतींना ज्या वेळेला ही बातमी कळाली ना, त्यावेळेला छत्रपती शिवरायाने त्याला बोलावून घेतलं आणि त्याचे हातपाय कलम केले आणि चौरंग केला आणि चौकात बसवला. आऊसाहेबांना सांगितलं, मासाहेब रांजाच्या पाटलाने एका आपल्या आबल्यावरती, तरुणीवतीवरती अत्याचार केला आणि ती स्त्री विहिरीत उडी टाकून मृत्यू पावली. मासाहेब ज्या वेळेला मला हे समजलं ना, त्यावेळेला मी त्याचे हातपाय कलम केले, चौरंग करून चौकात ठेवला. मासाहेब बरोबर दिली ना शिक्षा. शुभा तुला कळलं नाही राजा, कळलं नाही छत्रपती कुणाला म्हणतात ऐका, तुला कळलं नाही रे. त्याचा अपराधच एवढा होता की तू चौरंग नाही याचं शिर कलम करायला पाहिजे होतं. त्यावेळेला छत्रपतीची दूरदृष्टी बघा. मासाहेब एवढ्यासाठी त्याचा चौरंग केलाय की त्याच्याकडे जाता येता बघणाऱ्या लोकांना वाटलं पाहिजे की याच्यानंतर असं जर आपण कृत्य करू तर आपला सुद्धा रांजाचा पाटील व्हायला वेळ लागणार नाही, आपला सुद्धा रांजाचा पाटील व्हायला वेळ लागणार. हे छत्रपती शिवाजी महाराज. या अभंगावर विठ्ठल अनुभवे चित्ता चित्त जाणे, प्रेम हे अनुभवानेच भोगता येतं, प्रेम सांगता येत नाही. त्यावेळेला प्रेमाची
मागणी तुकोबाराय करतात. पुढे एक अभंग आहे तुकोबारायांचा, प्रेमाशिवाय माझ्या जीवनात देवा समाधान लाभणार नाही. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, समाधान नाही प्रेमाविना, प्रेमाविना माझ्या जीवनामध्ये समाधान नाही आणि मला प्रेमच पाहिजे. आणि तुकोबाराय हे कोण होते माहितीये? प्रेम मागितलं म्हणून तुकाराम महाराजाने गाढवाचे घोडे केले बर का. काय गाढवाचे घोडे? बरोबर बोलतो ना? तुकाराम महाराजाने गाढवाचे घोडे केले. आई, गाढवाचे घोडे केले. ऐका, तुकाराम महाराजाला मारणारे लोक, जे ब्रह्मदेवाला जमलं नाही ते तुकाराम महाराजाने करून दाखवलं. जे ब्रह्मदेवाला जमलं नाही ते तुकाराम महाराजाने करून दाखवलं. गाढवाचे घोडे केले, गाढव केले ब्रह्मदेवाने. त्यावेळेला गाढव काय करते बघावं म्हणले तर गाढव उकंडे 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 फुकायला लागते. राकेशवे भेटी केली तारी, राकेशवे भेटी केली तारी, राकेशवे भेटी केली तारी, राकेशवे भेटी केली तारी. गाढवाच्या अंगी चंदनाची होती, राकेशवे भेटी केली तारी, राकेशवे भेटी केली तारी. गाढवाच्या चंदनाची मुठी, राकेशवे भेटी केली तारी, राकेशवे भेटी केली तारी. राकेशवे भेटी केली त्याने. त्याला का राकेशोबत संगत केली? संगत करे बडक तो बडत बडत बड जाय. कबीरदासजी सांगतात, संगत करे नीचे की तो फिर फिर गोता खाय. संगत चांगल्याची केली पाहिजे. गाढवाचे घोडे केले तुकाराम महाराजाने. काय झालं? बरेच गाढव तंबाखू चोळतात, भ्रष्टार ओढतात, गाता वाचून. ते माणसं झाली की नाही? झाले ना? होतात ना आज बी? हे जाऊ द्या, तुम्ही लगेच स्वतःवर घेचाल. मला हे सांगायचं नाही, तुकाराम महाराज चरित्र सांगायचंय. तुकाराम महाराज गाढवाचं घोडं केलं. ज्या रामेश्वर भट्टाने एवढा त्रास दिला, गाढवाचं घोडं केलं का नाही? बोला, केलं की नाही? त्याच रामेश्वर भट्टाची आरती म्हणतो का नाही आम्ही? त्यांना टाळ घेऊन उभा केलं की नाही? मग गाढवाचं घोडं केलं की नाही? केलं की नाही? ते तुकाराम महाराज आहेत आणि त्यांनाच अधिकार आहे देवाकडे मागायचा. देवाकडे मागायचा, पण देवाकडे मागितलं प्रेम. दुसरी मागणी तुझ्या रूपाची मागणी. दुसरं काय? तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दार देव वसे चित्ती त्याची घडावी. कुठलीही मागणी घ्या, वैयक्तिक स्वार्थासाठी कुठल्याच अभंगात मागणी मागितलेली नाही. कुठलीच मागणी मागितलेली नाही. सर्व समाज हितासाठी. आणि संत हे इथं फक्त उपकारासाठी येते. उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. इथं तुकोबाराय उपकारासाठी आले आणि तुकोबारायने मागणी मागितली. ते प्रेमाची मागणी होती, प्रेमाची मागणी होती. आणि देवाकडं प्रेम मागावं. प्रेम हे अद्भुत आहे. प्रेम देव देतो का? देतो. पण त्या देवाच्या परीक्षेमध्ये ज्या वेळेला साधक उत्तीर्ण होईल अनपेक्ष शुची दक्ष त्यावेळेला अनपेक्ष अशा साधकावरती ज्या वेळेला परमात्मा कृपा करेल, त्यावेळेला त्याला त्या प्रेमाचा अनुभव चाकायला भेटेल. अनुभव चाकल्यानंतर त्याचं रूप, त्याचं नाम जिबेला गोड लागेल आणि त्याची वाणी पिकेल. अभंगाचं दुसरं चरण. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप,
देई मज प्रेम सर्व काळ सर्व काळ सर्व काळ सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देही मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ हे सर्व काळ सर्व गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा आम्ही कलाकारातले नाहीत वारकऱ्यातले आहेत विठ्ठल फरांदे महाराज म्हणजे काय गायनातला तज्ञ माणूस आहा गोड गायन आता तुमचं त्यांचं तुम्ही एवढं गोड ऐकल्यास मला सांगा कलाकंद पेढा खाल्ल्यास कुठे बेसन भाकर गोड लागेल का पण कसं आहे तोंड बुरसटल्यासारखं होतं कलाकंद खाल्ल्यास म्हणून बेसन भाकर ठेवली आज विठाल सदा
बाळा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रुखमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. श्री तुकोबाराय देवाकडं प्रेमाची मागणी करतात. देवाचं नाम देवाचं रूप गोड आहे. गोड केव्हा लागेल? अगोदर द्यावं लागेल, त्याच्यासाठी साधना करावी लागेल. शूरशधारा निशिता दुरतया दुर्गम कतस्त्वत कवयो वदंती. नचिकेताचा आणि यम भगवंताचा संवाद आहे. एखादी न्हावी तलवारीचा वार त्याला टाका घालता येतो, पण वस्त्र्यानं ब्लेडनं मारलेल्या वार त्याला टाका घालता येत नाही. शूरशधारा निशिता दुरस्तया दुर्गम कतस्त्वत कवयो वदंती. त्याच्याहून चालणं जसं कठीण आहे, तसं साधनेच्या मार्गावरती साधकाला चालणं फार कठीण आहे. फार कठीण आहे मायबाप. साधकीय जीवन अहो, ज्याच्या परंपरेमध्ये पिढ्यानपिढ्या वारकरी आहेत त्यांचं सोडा, त्यांचे काय ती परंपरेनं चलेल, पण ज्याच्या घरामध्ये पहिला वारकरी आहे त्याची काय अवस्था होत असेल? विचार करा, विचार करा मायबाप, विचार करा. नाही नाही नाही, विचार करायला लावणारी गोष्ट आहे. फार पराकाष्ठेचं जीवन आहे. आणि साधना करून एकादशीचं व्रत करून नामचिंतन करून देवाकडं उभा टाकावं आणि मागणीमध्ये पूर्णत्व असावं. अपूर्णत्वाची मागणी काय कामाची आहे? उपमन्यूने पूर्णत्वाची मागणी मागितली का हो? नाही ना. दूध काय भेटत नव्हतं का? 35-50 हजाराची एखादी मसाळ घेतली तर एका टायमाला 3-4 लिटर दूध देते. दिवसात 8-10 लिटर दूध भेटलं असतं. सागर देऊन टाकला. ध्रुवाने काय केलं? बापाची मांडी मागितली. देवाने काय देवाची मांडी दिली असती ना मागितलं तर. बापाची मांडी मागितली. पण एका भक्ताला मात्र मागणीमध्ये असा अडकावायचा प्रयत्न केला देवाने, नरसिंह भगवंताने असा अडकावायचा प्रयत्न केला. खांबावरील लात अभंग आहे का गात्यात? नाही हो, पण ते नरसिंह जयंतीला म्हणतात असं. ब्रह्मा दचकला सत्य लोकी, आणि दचकल्याबरोबर ते हल्ल्याबरोबर मॉडेल बनवायचं चालू होतं. ते हुंट ते खाली सोडलं. मग ते गडबड घाईत असंच काहीतरी होत असते. एकादशी पाळली पाहिजे, आमुष्या. कोणाला बोलतोय? ते तर ब्रह्मदेवाचं सांगतो मी. ब्रह्मदेवाचं ते आमचे परमेश्वर जिले बसलेत, लय बारीक हसलालेत. त्यांना करंट पोहोचला काय लवकर. ब्रह्मदेव म्हणजे गडबड घाईत काय 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 याला कळत नाही. कीर्तन चालू आहे, कथा चालू आहे, काय काय येडे हल्दी. ते मुसलमानच्या गावात आहे तिथं माझं कीर्तन ठेवत नाहीत बरेच लोक. कुठंतरी बोलत काय तर बोलील आणि हे नसतं उगा काहीतरी सोंग करून ठेवेल. सप्ताह बंद पाडून ठेवेल. म्हणून त्या इंगळे गुरुजीने एकदा कीर्तन ठेवले. मला म्हणले महाराज पाया पडतो बरं का, शपथ काय बोलू नका, तर लय अवघड होईल, आम्हाला लोक पट्टी द्यायची नाहीत म्हणले. पट्टी जरी नाही दिली तर तेल टाकायचा, गाडीमध्ये तेल टाकून फिरतो म्हणलं आम्ही. काय माऊली आहेत तर भेट नाही. मग ते ब्रह्मदेव दचकला वगैरे वगैरे समजा झालं. आणि त्यावेळेला ते नरसिंह गुर्र 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 गुरका लागले. आता तुम्हाला सेवा माहीत नसेल, टीव्ही मध्ये बघितलं असेल, पण सेवाची मावशी माहिती असेल ना. हात फिरवला की गुर्र 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 गुर्र. कळले मावशी? सिंहाची, नरसिंहाची. विठाला लय हात फिरवू नका, नाही तर चावून टाकील. नरसिंहाची मावशी, आपलं नरसिंहाची बहीण म्हणतोय मी. असं जाऊ द्या. आता तुम्ही दिंडीमध्ये फिरून 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 भरपूर नाचून थकलेले आहेत. माझा टाइम संपलेला आहे. 15 मिनिट पुढे गेलेत, पण मी 15 मिनिट उशिरा आलो. तसं काय ओव्हर टाईम मारायचा मारत नाही मी.
आणि काही वजनदार पाकिट आलं मी उलट देऊन जायचं का माणूस आहो, मी घेऊन जायचा माणूस नाही. असो मग त्यावेळेला काय झालं, नरसिंह भगवान तिथं प्रगट झाले. कुणीच जायला तयार नाही. देवता लोकांनी पुष्पवृष्टी केली वगैरे 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 समजा झालं. मग त्यांच्या पत्नीला, आता माणूस जर ऐकणं गेला लय कडक माणूस म्हणलं तर म्हणतात बरं का, असं मला तर काय अजून अनुभव नाही, माझी तर बायको काय मला लय भीते, पण म्हणतात की बाईला माणूस लय घाबरतो. माणूस किती कडक असेल बाईला बोला म्हणतात. तसं देवता लोकांनी सांगितलं की यांच्या पत्नीला बोलवा. आईसाहेबांना बोलवलं, रुक्मिणी आईसाहेब आल्या वगैरे वगैरे. आरतीचं ताट त्यावेळेला गर्दीतून वरी बघितलं, ह्यांचा हे अवतार वरी समजा शरीर मानवाचं धर सिंहाचं. त्यावेळेला सांगितलं, आरतीचं ताट तिथंच पडलं. हे म्हणले हे आमचे नाहीत, हे आमचे नाहीत 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 नाहीत. ठरलं ठीक आहे. मग आता काय करायचं, ज्या वेळेला हेही उपाय चालला नाही त्यावेळेला देवता लोकांनी सांगितले की ज्याच्यासाठी प्रगट झाला त्याला पाठवा. भक्त प्रल्हादाला बोलावलं आणि भक्त प्रल्हादाच्या जवळ ज्या वेळेला गुर गुर करत जातात, परमात्म्याने ज्या वेळेला उचललं आणि जिभेनं चाटायला केले, नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलोनी घेतला कडियवरी भक्त मुखे निवाला. त्यावेळेला सर्व प्रकार घडला आणि सर्व प्रकार झाल्यानंतर प्रसंग असा घडला, प्रसंग असा गोड आहे. त्यावेळेला तिथं भक्त प्रल्हाद आला. परमात्मा म्हणतात ए काहीतरी माग ना माग ना. त्यावेळेला भक्त प्रल्हाद नरसिंह भगवंताला म्हणतात ए देवा मी तुझा भक्त आहे, तूच मला तरी काही माग. हा आता जा लय फसगत झाली की बघ बघ का प्रल्हादा, अरे हो तुझा भक्त आहे, देतो का नाही बघ, देशील देशील मग माझ्याकडे मागणी माग, मला काहीतरी माग. त्यावेळेला प्रल्हादाने सांगितलं मागतो मागणी, पण मी मागितलेलं देणार का बोल. त्यावेळेला देव म्हणले ए मी पण तुझाच देव आहे, मला मी भगवान म्हणतात. हो देणार देणार म्हणल्यास ठीक आहे देवा, मला असं काही द्या की जे तू म्हणतोय ना मागा, ही मागण्याची इच्छाच माझ्या मनामध्ये येऊ नये, हेच मला द्या, हेच मला द्या. त्यावेळेला देव म्हणले खरा भक्त प्रल्हाद आहे आणि अशा भक्ताला नाम गोड आहे, अशा भक्ताला देव प्रेमही देतो, देव जवळही घेतो आणि त्याच्या माग पुढेही उभा राहतो. विठाला अशा भक्ताला परमात्मा देत असतो. तसं आपणही परमात्म्याच्या पुढे उभं राहून देवाला म्हणावं देवा चाललेला प्रपंच आहे, या प्रपंचामध्ये आमच्याकडून ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचे रोज 100 ओव्या वाचन होऊ देत जा. देवा तुकोबारांच्या गात्याचं आमच्याकडून दररोज 21 तरी अभंग वाचण्यात जाऊ देत जा. आता हे कोण सांगावं, जे एकादश धरत नित्यने, जे इथं म्हणतात रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, तुझ्या अख्ख्या खंदानात तरी कोणी जपला का राजा, जपायला पाहिजे. रामकृष्णारीवर भरपूर बोलतात पण रामकृष्णारीची साधना करत नाहीत. वाणी पिकली पाहिजे. देव संत धर्म सोडून कीर्तनामध्ये बोललं नाही पाहिजे. तुम्ही बोलो सांगत जा, कितीही पदव्या धारण केलेला असू द्या, तुझी पदवी तुझ्यापाशी, फक्त इथं ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, संत आणि ग्रंथ आणि भगवंत विठ्ठल. अशी मागणी मागावी देवाकडं. देवा आम्ही गेले 25 वर्ष झालं सप्ताह करतोय, आम्ही खेळीमेळी आनंदामध्ये जाणं प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला एह लोकाचा निरोप घ्यायचा आहे. तैसे आवटहतपणे शव होऊन इच्छिने, उपजो मरणे नावा नावा. प्रत्येकाला एह लोकाचा निरोप घ्यायचा आहे. रामकृष्ण आले गेले त्यांनी जग का वसची पडले. देवाला सुद्धा एह लोकाचा निरोप घ्यावा लागला. जीवन असं जगा, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखं जीवन जगा, जीवन असं जगा, निळोबाराय सारखं जीवन जगा, जीवन असं जगा, संत कवी महिपती महाराजासारखं जीवन जगा. या पद्धतीनं जीवन जगून मागणी अंतकरण शुद्ध झाल्यास हीच मागणी असेल, शेवटचा प्राण आहे तोपर्यंत देवा तुझं भगवत स्वरूपाचं दर्शन माझ्या नेत्राला हो,
देवदर्शन होण्यासाठी संत भेटण्यासाठी ती अवस्था व्हावी लागते. पहा आमचे भीमदादा पाहायला भेटतील तुम्हाला, पुणे जवळ आहे आळंदीपासून. मायबाप पाहिल्यानंतर त्या माणसाकडे जर पाहिलं ना, त्या वारकऱ्याकडे जर पाहिलं ना, गजानन बुवांना विचारा, तुम्हाला पाहायला भेटतील. फरांदे महाराजांना विचारा, आमच्या शंकर महाराजांना विचारा, भीमदादा म्हणजे काय आहेत. भीमदादा म्हणजे घरून गर्भश्रीमंत माणूस आहे, गर्भश्रीमंत मनुष्य आहेत, पण मायबाप अंगावरती फक्त फाटकं उपरणं आहे, गुंडाळलेलं, उघडेत, दाढी वाढलेले, दात कधी घासले नाहीत, बस. पण भीमदादा म्हणजे हो हो झालं झालं, भीमदादा चालती बोलती ज्ञानेश्वरी आहे, चालती बोलती ज्ञानेश्वरी आहे. असं मागा, असं जीवन जगा. असो झालेली सेवा अखिल गुणनिदान रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीराया यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. बोलत असताना एखादा लहान तोंडी मोठा घात झाला असं मी म्हणणार नाही. का? मी जे बोललो ते बरोबर बोललो. माझ्याकडं प्रत्येक शब्दाला संत प्रमाण आहे, प्रत्येक शब्दाला. त्यामुळं ती माफी मागतो. कीर्तन ठेवणाऱ्याच्या अर्धा एक तास स्तुती करतो, त्याच्यातला मी अजिबात नाही. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली